हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी हे जयेश मा एक्झामचे यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत बॅक्टेरिया आधारित सेल्फ हिलिंग कॉन्क्रीटविषयी माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामचे यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्याच्या विषयाकडे. तो विषय आहे बॅक्टेरिया आधारित सेल्फ हिलिंग कॉन्क्रीट. तर बायो कॉन्क्रीट हे एक प्रगत आणि पर्यावरणपूरक बांधकाम साहित्य आहे जे मानवी हस्तक्षेपाशिवाय स्वतःला पडलेले तडे आपोआपच दुरुस्त करू शकते. पारंपरिक कॉन्क्रीटला तडे गेल्यास त्यातून पाणी आत शिरून आतील लोखंड सळ्या गंजतात. या समस्येवर मात करण्यासाठी नेदरलँडच्या डेल्फ्ट युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीमधील शास्त्रज्ञ हेनरी जोंकर्स यांनी या तंत्रज्ञानाचा शोध लावलेला आहे. हे तंत्रज्ञान काम कसे करते ते पाहूया. कॉन्क्रीट तयार करतानाच त्यामध्ये विशिष्ट प्रकारचे बॅक्टेरिया आणि त्यांचे अन्न म्हणून कॅल्शियम लॅक्टेट मिसळले जाते. तर पहिला आहे सुप्त अवस्था. कॉन्क्रीटमध्ये हे बॅक्टेरिया जोपर्यंत तडे जात नाही तोपर्यंत सुप्त अवस्थेत कित्येक वर्ष जिवंत राहू शकतात. सक्रिय होणे. जेव्हा कॉन्क्रीटला लहान तडे जातात तेव्हा त्या छिद्रामधून हवा म्हणजेच ऑक्सिजन आणि पाणी आत प्रवेश करते. या संपर्कामुळे बॅक्टेरिया लगेच जागे किंवा सक्रिय होतात. तिसरा आहे चयापचय आणि रासायनिक प्रक्रिया. सक्रिय झालेले बॅक्टेरिया कॉन्क्रीटमधील कॅल्शियम लॅक्टेट खात आणि चयापचय प्रक्रियेद्वारे कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे त्यातील चुनखडी उत्सर्जित करतात. तडे भरणे. चौथी स्टेप आहे. ही तयार झालेली चुनखडी तड्यांच्या जागेवर जमा होते आणि अवघ्या 2 ते 3 आठवड्यात तो तडा पूर्णपणे बुजवून टाकते. तर वापरले जाणारे मुख्य बॅक्टेरिया. कॉन्क्रीटचे अंतर्गत वातावरण अतिशय अल्कधर्मी असते. अशा कठीण परिस्थितीत जगू शकणारे प्रामुख्याने बॅसिल्स प्रजातीचे जीवाणू वापरले जातात. पुढे पाहूया सेल्फ हिलिंग कॉन्क्रीटचे फायदे काय आहेत. दीर्घ आयुष्य. कॉन्क्रीटचे तडे स्वतःच भरत असल्यामुळे इमारती, पूल किंवा रस्त्यांचे आयुष्य लक्षणीयरित्या वाढते. पुढे देखभालीचा खर्च कमी. वारंवार करावी लागणारी दुरुस्ती आणि देखभालीचा खर्च वाचतो. पुढे आहे लोखंडाचे रक्षण. आत पाणी न गेल्यामुळे कॉन्क्रीटमधील स्टीलच्या सळ्या गंजण्यापासून वाचतात. पुढे पाहूया पर्यावरणपूरक आहे. सिमेंटच्या उत्पादनातून मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड बाहेर पडते. या तंत्रज्ञानामुळे जुन्या वास्तू पाडून नवीन बांधण्याची गरज कमी पडते. त्यामुळे CO2चे प्रमाण कमी होण्यास मदत होते. पुढे पाहूया मजबूतीकरण. अभ्यासानुसार या जीवाणूंच्या प्रक्रियेमुळे कॉन्क्रीटची ताकद सामान्य कॉन्क्रीटपेक्षा वाढते. याचे काही मर्यादा पण आहेत. तर काय आहे? पहिला, अधिक खर्च. पारंपरिक कॉन्क्रीटच्या तुलनेत बायो कॉन्क्रीट बनवण्याचा सुरुवातीचा खर्च जास्त असतो. दुसरा आहे मर्यादित तड्यांची दुरुस्ती. हे तंत्रज्ञान साधारणपणे 0.5 ते 0.8 पर्यंतच्या लहान तड्यांवर प्रभावीपणे काम करू शकते. खूप मोठे तडे त्याने भरता येत नाही. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.